Good morning, student. I am Professor Dr. D.N. Zambre, Head Department of Chemistry, Kishanvir Mahavidyalaya, Y. Today, I am going to teach you Bronsted-Lowry concept. I have already teach in last lecture Arrhenius concept. According to the Arrhenius concept, the substance which can giving rise to H plus ion in the aqueous media is called as acid, and the substance which can giving rise to OH minus ion in aqueous media is called as a base. But according to the Bronsted-Lowry concept, instead of water ion system, there is a proton donor acceptor system is there. It means here acid is any substance which can donate proton and base is any substance which can accept proton. म्हणजे थोडक्यात काय आर्हेनियस कन्सेप्ट मध्ये जे काय ड्रॉबॅक्स होते ते ड्रॉबॅक्स या ब्रॉन्स्टेड-लॉरी कन्सेप्ट मध्ये काय आपण इलिमिनेट करतो, म्हणजे त्याच्यात जी कमतरता आहे त्याच्यामध्ये आपण इम्प्रूव्हमेंट करायचा प्रयत्न करतो. म्हणजे अकॉर्डिंग टू द ब्रॉन्स्टेड-लॉरी कन्सेप्ट द सबस्टन्स विच कॅन डोनेट द प्रोटॉन, प्रोटॉन म्हणजेच काय H प्लस आयन, आणि जो H प्लस आयन देतो त्याला म्हणायचं ऍसिड आणि जो H प्लस आयन घेतो त्याला म्हणायचं बेस. ऍक्च्युली ही थेरी जी आहे ती कुणी डिस्कवर केली तर ब्रॉन्स्टेड आणि लॉरी, TM लॉरी, जो केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये चांगल्या प्रकारे ऍसिड आणि बेस या टॉपिकवरती रिसर्च करत होते. त्यांच्यानुसार आपण इथं वेगवेगळे ऍसिड जर आपण घेतले, इथं ऍसिटिक ऍसिड घ्या, HCl घ्या, H2SO4 घ्या, याच्यामध्ये काय आहे प्रत्येकामध्ये हा प्रोटॉन आहे H प्लस आयन, H प्लस आयन. म्हणजे जो सबस्टन्स आपण पाण्यामध्ये टाकल्यानंतर जो प्रोटॉन देतो त्याला काय म्हणायचं ऍसिड, आणि जो सबस्टन्स पाण्यामध्ये जो प्रोटॉन ऍक्सेप्ट करतो त्याला म्हणायचं बेस. फॉर एक्झाम्पल जर आता बेसेस आपण कन्सिडर जर केलं तर बेस कन्सेप्ट प्युअरली कशावरती डिपेंड आहे तर आता समजा इथं NH2 मायनस, HSO4 मायनस किंवा CH3CO मायनस ह्याच्यामध्ये टोटल प्रोटॉन ऍबसेंट आहे. हेच जर सबस्टन्स आपण घेतले आणि दुसऱ्या सबस्टन्स करून यानं प्रोटॉन घेतला की त्याला आपण बेस म्हणतो. उदाहरणार्थ NH2 मायनस प्लस NH4 प्लस, हा NH4 प्लस काय करतो, हा प्रोटॉन याच्याकडून घेतो आणि इथं अमोनिया तयार करतो. म्हणजे जो सबस्टन्स प्रोटॉन घेतो त्याला म्हणायचं बेस. मीन्स अकॉर्डिंग टू द ब्रॉन्स्टेड-लॉरी कन्सेप्ट बेस इज एनी सबस्टन्स विच कॅन ऍक्सेप्ट द प्रोटॉन अँड सिम्पली ऍसिड इज एनी सबस्टन्स विच कॅन डोनेट द प्रोटॉन. ह्या थेरीनुसार जर आपण वेगवेगळ्या जर रिॲक्शन बघितल्या, आता हा NH4Cl आहे, NH2 आहे, हा NH4Cl ज्यावेळेला ऍसिड म्हणून काम करतो त्यावेळेला काय होतं, ह्याच्यातला जो NH4 प्लस आहे तो काय करतो ह्याच्यातला H प्लस घेतो आणि इथं तयार काय होतं ट्वाइस NH3, म्हणजे NaCl प्लस NH3 सॉल्ट आणि सॉल्व्हंट. म्हणजे अगोदरच्या आर्हेनियस कन्सेप्ट मध्ये आपण काय म्हणतो ऍसिड कंबाईन विथ बेस इट इज गिव्हिंग राईज टू सॉल्ट अँड वॉटर, बट इन दिस कन्सेप्ट ऍसिड कंबाईन विथ बेस इट इज गिव्हिंग राईज टू सॉल्ट अँड सॉल्व्हंट. इन प्लेस ऑफ वॉटर देर इज अ रिलीज ऑफ और इट इज गिवन ऑफ सॉल्व्हंट. इट मीन्स हियर HSO4 प्लस प्लस HSO4 मायनस. आता ह्या दोघांचं जर कॉम्बिनेशन झालं, H3SO4 हा ऍसिड आहे आणि HSO4 हा बेस आहे आणि याच्यामुळं इथं सॉल्व्हंट तयार झालं. याच्यात काय होतं, हा HSO4 मधला जो H आहे तो हा ऍक्सेप्ट करतो आणि H2SO4 तयार होतो, म्हणजे इथं ट्वाइस सॉल्व्हंट तयार होतो. In this article, conjugate acid base pair. What is mean by conjugate acid base pair? Conjugate acid base pair हा फक्त प्रोटॉन आहे का नाही ह्या बेसवरती एक्सप्लेन केलं. म्हणजे कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर मध्ये द सबस्टन्स विच कॅन डिफर फ्रॉम प्रोटॉन ओनली. इट मीन्स हियर इफ यू ऑब्झर्व chemical species that differ in the composition only by proton are called as conjugate acid base pair. Hence, every acid has a conjugate acid
and every conjugate base has a conjugate acid. It means vice versa. Bronsted pointed out that the reaction of an acid with base produces another acid and base. The fundamental relationship between the acid and base may be related by the following reaction. For example, acid 1 combined with base 2, it is giving rise to acid 2 plus base 1. Here HCl plus H2O, it is giving rise to H3O plus Cl minus. इथं म्हणजे थोडक्यात काय, HCl हा ऍसिड 1 आहे आणि वॉटर हा बेस 2 आहे. ह्या दोघांचं कॉम्बिनेशन झाल्यानंतर ऍसिड 2 आणि बेस 1 तयार झालं. इथं नेक्स्ट रिएक्शन मध्ये बघा, NH3 प्लस H2O, ह्याच्यात NH3 हा बेस 1 आहे, H2 हा ऍसिड 2 आहे. ह्या दोघांचं कॉम्बिनेशन झाल्यानंतर NH4 प्लस ऍसिड 1 तयार होतो आणि OH मायनस बेस 2 तयार होतो. म्हणजे थोडक्यात काय, रिएक्शन नंबर 1 मध्ये HCl इज अन ऍसिड, इट इज डोनेट प्रोटॉन. म्हणजे हा जो HCl आहे तो काय करतो, ह्याला प्रोटॉन देतो, म्हणजे म्हणून हा ऍसिड झाला. म्हणजे अकॉर्डिंग टू द ब्रॉन्स्टेड-लॉरी कन्सेप्ट, द सबस्टन्स विच कॅन डोनेट प्रोटॉन इज कॉल्ड एज ऍसिड अँड द सबस्टन्स विच कॅन ऍक्सेप्ट द प्रोटॉन इज कॉल्ड एज अ बेस. म्हणजे किती तुम्ही याच्यामध्ये रिएक्शन एक्सप्लेन केल्या तर या पद्धतीनं तुम्हाला व्यवस्थित सांगता येईल. आता याच्यामध्ये बघा, HCl घ्या, NH3 घ्या, H2O घ्या किंवा दुसरा H2O घ्या, याच्यामध्ये कॉन्जुगेट ऍसिड आणि कॉन्जुगेट बेस कसं तयार होतं हे सांगितलेलं. आता बघा, HCl मध्ये ह्याच्यातून H मायनस सबस्ट्रॅक्ट झालाय, कमी झालाय, मग इथं हा कॉन्जुगेट बेस तयार झाला. आता हा Cl मायनस ज्यावेळेला H प्लस घेतो त्यावेळेला परत ऍसिड तयार होतो. दुसऱ्या रिएक्शन मध्ये बघा, NH3 हा बेस आहे, ह्याच्यामध्ये ऍडिशन H प्लस ची झाली की NH4 प्लस तयार झाला, हा कॉन्जुगेट ऍसिड आहे. ज्या वेळेला हा NH4 प्लस मधनं सबस्ट्रॅक्शन H प्लसचं होतं त्यावेळेला हा बेस तयार होतो. म्हणून प्रत्येक सबस्टन्स हा ज्याच्यामध्ये प्रोटॉन असतो तो एका रिएक्शन मध्ये कॉन्जुगेट ऍसिड म्हणून काम करतो, दुसऱ्या रिएक्शन मध्ये तो कॉन्जुगेट बेस म्हणून काम करतो. आणि त्याच पद्धतीनं नेक्स्ट जे याच्यामधलं आर्टिकल आहे ते, व्हॉट इज मीन बाय एम्पोटेरिक नेचर ऑफ वॉटर. एम्पोटेरिक नेचर ऑफ वॉटर, इट इज नथिंग बट सेम सबस्टन्स इन वन रिएक्शन acting as acid while same substance in the another reaction is acting as a base. For example, H2O plus HCl तुम्ही कन्सिडर केला तर काय होतं, वॉटर मधला जो H प्लस आहे तो HCl मधला जो H प्लस आहे तो वॉटर घेतो आणि H3O प्लस तयार होतो. म्हणजे काय, वॉटर इज ऍक्टिंग ॲज बेस. समजा दुसरी तुम्ही रिएक्शन जर कन्सिडर केली, HCl प्लस NH3 प्लस H2O, ह्याच्यामध्ये काय होतं, समजा NH3 मधला एक H प्लस जर तुम्ही दिला, वॉटरने घेतला, तर काय झालं, हा वॉटर काय झाला, वॉटर झाला हा बेस. म्हणजे एका रिएक्शन मध्ये वॉटर ऍसिड म्हणून काम करतो आणि दुसऱ्या रिएक्शन मध्ये वॉटर हा बेस म्हणून काम करतो. अशा सबस्टन्सना काय म्हणतात, कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. समजा आपण इथं NH3 कन्सिडर केला आणि इथं HCl कन्सिडर केला. दुसऱ्या रिएक्शन मध्ये समजा आपण NH3 प्लस H2O कन्सिडर केला. तर आता ह्या रिएक्शन मध्ये बघा काय होतं, हा प्रोटॉन यानं घेतला, प्रोटॉन घेतो त्याला म्हणतात काय, बेस, बरोबर. आणि ह्याच्यामध्ये आता इथं NH3 आहे, इथं सुद्धा NH3 आहे, पण या NH3 मधून प्रोटॉन याला दिला तर इथं काय होणार आहे, H3O प्लस तयार झाला आणि इथं NH2 मायनस तयार झाला. इथं काय झाला, ह्यानं प्रोटॉन घेतला जिथं NH4 प्लस तयार झाला आणि इथं Cl मायनस. आता या दोन्ही रिएक्शन मध्ये बघा सेम सबस्टन्स आहे. आपण काय एक्सप्लेन करतोय, हा अमोनिया एम्पोटेरिक नेचर आहे. म्हणजे काय, अमोनिया एकदा प्रोटॉन घेतो म्हणून तो बेस आणि अमोनिया एकदा प्रोटॉन देतो म्हणून तो ऍसिड. या पद्धतीनं एम्पोटेरिक नेचर, इट इज नथिंग बट when same substance in one reaction acting as acid and same substance in another reaction acting as base, that is called as a amphoteric nature. Thank you.